हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आता आम्ही चाललो आहोत बँकॉकमधल्या खूप प्रसिद्ध अशा गोल्डन बुद्धा टेम्पलकडे. बँकॉक म्हटलं की आपल्याला आठवतं मोठी मार्केट्स, लाईट्स आणि स्ट्रीट लाईफ. पण इथलं कल्चर आणि तिथली स्पिरिच्युअलिटी सुद्धा तितकीच सुंदर आहे. रस्त्यावरून जाताना इतकं वेगळं वातावरण दिसतंय की मनात एकच विचार येतोय, खरंच कसं असेल ना ते गोल्डन बुद्धाचं मंदिर. तेव्हाचा तो अनुभव माझ्यासाठी खूप खास होता. जेव्हा आपण नवीन देशात फिरतो ना, तेव्हा फक्त मोठी ठिकाणं नाही तर रस्ते, लोक आणि वातावरण सुद्धा खूप काही शिकवून जातात. थायलंडमध्ये बुद्ध धर्माला खूप महत्त्व आहे आणि इथली मंदिरं म्हणजे ना फक्त पर्यटन नाही, तर ते एक आध्यात्मिक अनुभव आहे. मनात थोडी एक्साइटमेंट होती, कारण इथल्या लोकांसाठी बुद्ध म्हणजे फक्त देव नाही, तर तो शांतता आणि जीवनाचा मार्ग आहे. ट्रॅव्हल करताना ना मला नेहमी वाटतं की आपण फक्त प्लेसेस एक्सप्लोर करत नाही, आपण वेगवेगळ्या कल्चरचा पण अनुभव घेत असतो. हे इतकं सुंदर आर्किटेक्चर आहे की दुरूनच पाहिल्यावर असं वाटत होते की वाव, काय सुंदर आहे हे. गोल्डन बुद्धा टेम्पल, पीस आणि पॉझिटिव्हिटी. हे टेम्पल व्हिडिओमध्ये जेवढं सुंदर दिसतंय ना, त्याच्यापेक्षा सुंदर ते प्रत्यक्षात होतं. त्याचं आर्किटेक्चर इतकं सुंदर होतं, असं वाटत होतं त्या टेम्पलला बघतच राहावं. तुम्हाला एक सांगू का, आपण कितीही वेगवेगळ्या देशात गेलो तरी एक गोष्ट मात्र जाणवते. देवाचं रूप कितीही वेगळं असलं तरी श्रद्धा आणि शांतता सगळीकडे सारखीच असते. अशा जागा पाहिल्यावर ना वाटतं प्रवास खरंच मन समृद्ध करून जातं. समटाइम्स ट्रॅव्हल आपल्याला फक्त आनंदच नाही तर एक वेगळी पॉझिटिव्ह एनर्जी पण देतो. या टेम्पलमध्ये जगातील सर्वात मोठी सॉलिड गोल्ड बुद्धाची मूर्ती आहे. सुमारे 5.5 टन सोने आहे. या मंदिरात असलेली बुद्धाची मूर्ती खूप भव्य अशी आहे. पूर्वी या मूर्तीवर प्लास्टर लावलेलं होतं आणि लोकांना माहीतच नव्हतं की आतमध्ये पूर्ण सोन्याची मूर्ती आहे. जसं आपल्या इंडियामध्ये पण टेम्पलच्या बाहेर हार फुलांचे स्टॉल असतात ना, तसाच एक स्टॉल इथे पण होता. तिथे त्या मंदिरामध्ये बुद्धाला अर्पण करण्यासाठी फुलं वगैरे होते आणि या टेम्पलच्या आतमध्ये पण छोटे छोटे स्टॉल होते. तिथे काही क्रिस्टल्स, तिथल्या काही वस्तू अशा भेटत होत्या, ज्या की त्यांच्या कल्चरला रिप्रेझेंट करत होत्या. लोक या वस्तूंना बुद्धाला अर्पण करत होते, नाहीतर आठवण म्हणून खरेदी करत होते. मंदिराच्या आतमध्ये मी जास्त व्हिडिओ शूट केला नाही, कारण इथे खूप शांत आणि पवित्र वातावरण असतं आणि तिथल्या कल्चरचा आदर ठेवणं हे महत्त्वाचं आहे. कधी कधी प्रवास करताना फक्त कॅमेरामध्ये सगळं कॅप्चर करणं महत्त्वाचं नसतं, तर त्या जागेचा शांतपणा आणि एनर्जी मनात अनुभवणं जास्त खास असतं. मंदिराच्या आजूबाजूचं वातावरणही खूप शांत आणि सुंदर असं होतं. बँकॉक सारख्या बिझी शहरातही इथे एक वेगळी शांतता जाणवत होती. लोक शांतपणे दर्शन घेत होते आणि सगळीकडे एक पॉझिटिव्ह एनर्जी होती. प्रवास म्हणजे फक्त नवीन ठिकाणं पाहणं नाही, तर अशा ठिकाणी येऊन मनाला शांती मिळवणं आहे. जर तुम्ही कधी बँकॉक, थायलंडला आलात तर गोल्डन बुद्धाचं टेम्पल नक्की भेट द्या. आपल्याला अजून असे सुंदर सुंदर ट्रॅव्हलचे व्हिडिओ पाहायचे आहेत तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझ्या सुंदर जर्नीमध्ये माझी साथ द्या. थायलंड सिरीजमधले अजून व्हिडिओ पाहण्यासाठी स्टे ट्यून. बाय बाय.